यू स्टुडंट. पाठीमागच्या तासाला आपण बघा, आठवते का, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये आपण 4 भाग सांगितले. टेस्टिस, accessory duct, glands and genital organ, external genital organs. त्यापैकी आज आपण हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टिसचा अभ्यास करतो. बघा, लक्ष द्यायचं इकडं. हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टिस, टेस्टिसचे अंतर्गत रचना. त्याच्या अगोदर आपण टेस्टिसचे काय काय माहिती बघितलेली आहे बघा. Testes are male gonads, primary sex organ in males. का म्हटलेलं आहे माहिती आहे का? हे जे टेस्टिस आहेत ही एलएस ची फिगर आहे. टेस्टिसचा आपण असा एलएस घेतलेला आहे, लॉन्जिट्युडिनल सेक्शन, आणि दुसरी जी फिगर आहे ते ट्रान्सव्हर्स सेक्शन. टेस्टिस आर प्रायमरी सेक्स ऑर्गन इन मेल बिकॉज इट प्रोड्यूस स्पर्म and secretion of male sex hormone testosterone. जसं आपण फिमेल मध्ये ovaries are primary sex organ in female आणि मेल मध्ये testes. Each testis are oval in shape आहे. It measures about 4 to 5 cm long. Length सांगितलेली आहे 4 ते 5 सेंटीमीटर and 2 to 3 cm width. Oval आहे 4 to 5 cm long, 2 to 3 cm width. Primary sex organ. Each testes are present in scrotal sac. Actually, हे जे testes आहेत, testes are developed in abdominal cavity in fetal life. testes या पोटामध्ये तयार होतात आणि 7व्या महिन्यामध्ये या टेस्टिस पोटामधून स्क्रोटल सॅक मध्ये खाली येतात. फेल्युअर ऑफ टेस्टिस डिसेंड डाउनवर्ड कॉल्ड, आणि एक शब्द सांगितलं होतं बघा, आठवतं का, क्रिप्टॉर्किडिझम. टेस्टिस जर पोटामधून स्क्रोटल सॅक मध्ये येत नसतील तर क्रिप्टॉर्किडिझम. त्यानंतर आज आपण हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टिस. Each testis is covered by fibrous connective tissue capsule called tunica albuginea. बघा, इकडे लक्ष द्यायचं, समजून घ्यायचं बरं का. टेस्टिस कव्हर्ड बाय ट्युनिका अल्ब्युजिनिया. हा जो लेयर दाखवलेला आहे कंप्लीट लेयर आहे, व्हाईट कलर फिगर मध्ये दिसतो बघा, ट्युनिका अल्ब्युजिनिया. Each testis covered by कोलेजिक फाइब्रस कनेक्टिव्ह टिश्यू लेयर. हा एक लेयर आहे ट्युनिका अल्ब्युजिनिया. आउटर टू ट्युनिका अल्ब्युजिनिया पेरिटोनियल कव्हरिंग. रेड कलरचा जो पार्ट दाखवलेला आहे बघा, इकडे लक्ष द्यायचं. पिंक कलरचा हा जो गुलाबी रंग दिसतो तुम्हाला, आउटर टू ट्युनिका अल्ब्युजिनिया पेरिटोनियल कव्हरिंग इज कॉल्ड ट्युनिका व्हॅजिनालिस. and inner to tunica albuginea, innermost, हा जो सगळ्यात आतला जो लेयर दाखवलाय कॉल्ड ट्युनिका व्हॅस्क्युलोसा. बघा, सिंपल मध्ये एक लक्षात ठेवा, टेस्टिस वरती 3 कव्हरिंग आहेत. 3 कव्हरिंग कोणते असतील? सगळ्यात वरचा जो लेयर आपण फिगर मध्ये दाखवलेला आहे हा इनकम्प्लीट आहे, पेरिटोनियल कव्हरिंग आहे. पेरिटोनियल कव्हरिंग का म्हटलेलं आहे बघा, पेरिटोनियल ओरिजिन, कारण इनर लाइनिंग ऑफ ॲब्डोमेन अँड विसरल लाइनिंग वरच असणारे कव्हर आहे. ट्युनिका व्हॅजिनालिस पेरिटोनियल कव्हरिंग. ऍक्च्युअली याचे पण 3 लेयर आहेत. आउटर लेयर इज कॉल्ड परायटल लेयर, मिडल लेयरला कॅव्हिटी, अँड इनर लेयर इज कॉल्ड विसरल लेयर. ट्युनिका व्हॅजिनालिस हा पेरिटोनियल कव्हरिंग आहे. पेरिटोनियल कव्हरिंग सिमिलर टू ॲब्डोमिनल लाइनिंग सारखा एक लेयर. ट्युनिका अल्ब्युजिनिया टेस्टिस कव्हर्ड बाय 1 कंप्लीट लेयर ट्युनिका अल्ब्युजिनिया अँड फिसरल लेयर. सर, याच्या आत असणार, सगळ्यात आत असणार एक बघा व्हॅस्क्युलर लेयर आहे, ब्लड कॅपिलरीज आहे, व्हॅस्क्युलर रिजन आहे ट्युनिका व्हॅस्क्युलस. From
फायबर्स ऑफ ट्युनिका अल्बिजिनिया, ऍक्च्युली काय होतं, हा पांढराच भाग आहे बरं का. फायबर ऑफ ट्युनिका अल्बिजिनिया, each test is internally divisible in two. आपल्या पुस्तकाप्रमाणे 200 ते 300 लोब्यूल केलेले. इंटरनली from fibers of tunica albuginea, test is divisible into 200 to 300 lobules called testicular lobules. Histology मध्ये 3 layer tunica albuginea, incomplete layer ला tunica vaginalis, innermost vascular layer ला tunica vasculus. From fibers of tunica albuginea, test is divisible into 200 to 300 lobules called testicular lobules. And each lobule consists of, एका lobule मध्ये बघा, each lobule consists of 1 to 4 seminiferous tubules. एका lobule मध्ये म्हणजे आपल्या एका टेस्टिस मध्ये, each टेस्टिस मध्ये 200 ते 300 टप्पे आणि प्रत्येक टप्प्यामध्ये 1 ते 4 seminiferous tubule आहेत. मग याच्यावर याची संख्या विचारल्यानंतर बघा मल्टिप्लाय करायची. एका लोब मध्ये जर समजा आपण 4 ग्रेड धरले, 200 कप्पे ग्रेड धरले, तर याच्यामध्ये 800 सेमिनिफेरस ट्यूब्यूल, यांची संख्या वेगवेगळी मल्टिप्लाय करून याच्यामध्ये दाखवायची. सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स आर द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ टेस्टिस फॉर प्रोडक्शन ऑफ स्पर्म. आणि सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या इथं मध्यंतरी स्कॅटर्ड झालेल्या लेडिक सेल ऑफ इंटरस्टिशियल सेल असतात. डिस्टल एंड ऑफ सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स to form straight tubules. Straight tubule तयार होतात and straight tubule unite to form retitestis. Retitestis leads to develop produce fossa efferentia. Fossa efferentia, then comma septal structure, posterior lateral side epididymis, divisible into caput, head epididymis, corpus, body. And third one is the cauda epididymis. From cauda epididymis, vas differentia enter into the abdominal cavity through inguinal canal and open into urethra by joining of duct of seminal vesicles. Structural and functional unit of testis, seminiferous tubules. Each seminiferous tubule, मग इथे एक वेगळं फिगर दाखवलेलं आहे, ट्रान्सफर सेक्शन ऑफ टेस्टिस. TS हा LS आहे, लॉन्जिट्युडिनल सेक्शन ऑफ टेस्टिस. लॉन्जिट्युडिनल सेक्शन ऑफ टेस्टिस मध्ये ट्युनिका अल्ब्युजिनिया, ट्युनिका व्हॅजिनालिस, ट्युनिका व्हेस्क्युलोसा. Testicular lobules. Each lobule contain 1 to 4 seminiferous tubules. Each seminiferous tubule is lined by germinal epithelial cell or spermatogonial cells for spermatogenesis, formation of sperm. हा lumen आहे, आतली मोकळी जागा lumen of seminiferous tubules. Seminiferous tubule is lined by germinal epithelial cell or spermatogonial cell and interrupted by Sertoli cells or nurse cells, substanticular cells. Seminiferous tubule मध्ये germinal epithelial undergoes spermatogenesis to produce, काय तयार होतं बघा, primary spermatocyte are also diploid. Spermatogonial cell किंवा germinal epithelial cell पासून primary spermatocyte, secondary spermatocyte, spermatid and sperms. Sequential steps in spermatogenesis. Spermatids are immature. ह्याच्यामध्ये spermatids are immature attached to Sertoli cells with the help of head. Sperm head attached to the Sertoli cell for obtaining nutrient, nourishment from Sertoli cell. Nurse cell provide nutrient to the developing sperm. In between the seminiferous tubules, interstitial cell or Leydig cells of testes. Interstitial cell or Leydig cells of testes for secretion of male sex hormone testosterone. Testosterone and testosterone control secondary sexual characters, as well as descending of testes from abdominal region to scrotal sacs.
Histologically, testis shows three layers: tunica albuginea, incomplete layer tunica vaginalis, fascicular layer tunica vasculosa. From fiber of tunica albuginea, internally testis divisible into 200 to 300 lobules from septa of tunica albuginea. Each lobule consists of 1 to 4 seminiferous tubules. Distal end of seminiferous tubules. Straight tubules form rib testes. Fossa differentia, epididymis, then vas differentia. Seminiferous tubule is based on basement membrane and lined by germinal epithelial cells. Germinal epithelial cell or spermatogonial cell shows spermatogenesis to produce primary spermatocyte diploid 2N. Secondary spermatocytes haploids and spermatid immature obtain nutrient from Sertoli cells. Between the seminiferous tubules, interstitial cell or Leydig cells present for production of the male sex hormone androgen, testosterone, and it controls secondary sexual character in males. बघा इथपर्यंत हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टिस, दोन फिगरवरून एलएस ऑफ टेस्टिस आणि ट्रान्सफर सेक्शन ऑफ टेस्टिस दोन भागावरून ही माहिती समजून घ्यायची.